विकास नाशिक भुईर। जिंदगी एक सफर है सुहाना। नमस्कार मंडळी, तेजस्वागे ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. एवढ्या निसर्गरम्य वातावरणात मी कुठे निघालो आहे तर आपण निघालो आहे आपल्या फॅमिली गेट टुगेदरला, म्हणजेच आपल्या वाघे आणि भुईर या स्नेहसंमेलनासाठी. तर ते कुठे सगळं आपण ब्लॉगमध्ये कवर करणार आहोत. ब्लॉग नक्की पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पोचलो तनुजा फार्म हाऊसला, दिघाशीच्या थोडा पुढे. पोचल्या आपलं गाडी पार्क केली आणि आपले बाकी मेंबर्स येतच होते. अरे बाबू, एक फॅमिली येत होत्या. अंतर खूप जास्त होतं तरीसुद्धा हळूहळू सगळे येत होते. आल्यानंतर लगेचच सर्वांनी नाश्ता करून घेतला. इकडे नाश्त्याची सोय केलेली. त्यानंतर सगळा कार्यक्रम आजचा आपल्या इकडे होणार होता. भुईर व वाघे कुटुंबीय स्नेह संमेलन आजचं हे सगळं अरेंजमेंट आहे मेटवाल्यांनी. ऋतिका काय का बारीक आहेस ना, चाय पिते शोभतंय का तुला? ती भार्गवी मोठी असून चहा पित नाही बघ. मी पण आलो पाहिजे. हो माय गॉड. गोलंदाज हरिभक्त पारायण योगेश महाराज वाघे. फलंदाज प्रफुल्ल वाघे. हो, शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू काव कॉर्नरच्या दिशेने उडवलाय. सीमारेषा पार, वन टप्पा गाय चौकार. सगळे मॅनेजमेंट झाले. किती लोक राहिलेत आपले? तरी अजून 25-30 लोक येणारे बाकी आहेत अजून. ओके, आतापर्यंत किती आले असतील? जवळजवळ 50-60 लोक आतापर्यंत आलेले आहेत. ओके, ठीक आहे. दोन्ही वाघे आणि भोईर परिवारातील. आणि इकडे गंभीर चर्चा चालली. हे तुमचा काय काम आहे काय बायांच्यात? तुम्ही तिकडे जा ना खेळायला. आज बऱ्याच दिवसापासून आपला जो प्रयत्न होता की सर्वांनी अशा एखाद्या चांगल्या ठिकाणी सर्वांनी एकत्र यावं, आपले जे काय आचार विचार असतील ते आचार विचार मांडण्याची आपल्याला प्रत्येकाला संधी मिळावी आणि कौटुंबिक एक प्रकारचा आपला स्नेह अधिकाधिक वाढवण्याच्या दृष्टीने हा आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर हा कार्यक्रम आपला 10 वाजता टायमिंग ठरलं होतं, परंतु लांबून येताना उशीर झाला, काहींना जवळच्यांना पण उशीर झालेला आहे. म्हणून आता लवकरच आपण हा कार्यक्रम सुरू करीत आहोत. आपल्या भुईर कुटुंबातील असतील, वाघे कुटुंबातील असतील, आपले जे कोणी नातेवाईक असतील की त्यांचं निधन जे झालेलं आहे आणि त्याचा एक स्मरण म्हणून आपण 2 मिनिटं सर्वांनी उभं राहायचं आहे आणि त्यांना श्रद्धांजली व्हायची. प्रत्येकाने उभं राहायचं जागेवर आणि 2 मिनिटं श्रद्धांजली व्हायची आहे. उपस्थित सर्व सदस्यांचे भुईर परिवारातर्फे स्वागत करण्यात आलं पुष्पगुच्छ देऊन. आणि त्यानंतर लगेचच आपण पुढील कार्यक्रमाकडे वळणार होतो. पुढील कार्यक्रम आहे ओळख परेड, म्हणजे आपल्या कुटुंबातील सदस्यांची ओळख करून देणे. नवीन सदस्य ॲड होतात, तो कार्यक्रमाकडे वळालो. तनुजा फार्म हाऊसमध्ये आपण सर्व भुईर आणि वाघे परिवार एकत्र येऊन या ठिकाणी स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. त्यानिमित्ताने सर्वांचं स्वागत झालेलं आहे आणि स्वागतानंतर या ठिकाणी आपण ओळख परेड ठेवलेली आहे. तर त्यानुसार आम्ही सर्व या ठिकाणी उभे आहोत. अर्थात आमचे वडील आपण सर्वजण त्या ठिकाणी जाणता कैलासवासी हरिभक्तीपरायण नामदेव महाराज वाघे आणि त्यांच्या सौभाग्यवती कैलासवासी सत्यभामा नामदेव वाघे आणि आमच्या मातोश्री त्या आज या ठिकाणी उपस्थित नाही आहेत, श्रीमती सुनंदा नामदेव वाघे. यांच्यानंतर मी त्यांचा मोठा मुलगा श्री हरिभक्तीपरायण योगेश नामदेव महाराज वाघे. माझी मिसेस, तिचं नाव योगिनी आहे पण तिकडचं नाव शिल्पा आहे, त्यानुसारच तिला सगळेजण हाक मारतात. शिल्पा योगेश वाघे ही माझी मोठी मुलगी. तिचं नाव आहे कृतिका योगेश वाघे. सध्या ती 13वी मध्ये आहे. त्यानंतर ही दुसरी मुलगी, सगळेजण तिला पहिलीच समजतात पण ती दुसरी आहे. तिचं नाव आहे भार्गवी योगेश वाघे. ती सध्या 10वीला आहे.
चांगला अभ्यास करते, बघूया आता किती मार्क पडतात ते. माझा 2 नंबरचा भाऊ जगदीश नामदेव वाघे, याचं किराणा दुकान आहे खर्डीला आणि तो सध्या लिबर्टी ऑइल मिल या ठिकाणी तो कामाला आहे. नाव सांगायचं आहे. माझं नाव प्रथमेश गोपाल वाघे आहे. माझं आताच ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि मी बँकिंगची तयारी करतो. माझं नाव गौरी वाघे आहे. मी 11th सायन्सला आहे. गौरी गोपाळ वाघे. एक लिबर्टी कंपनीमध्ये जॉबला आहे. ही माझी मिसेस आहे. ही माझी सुनबाई आहे. काय या ठिकाणी येऊ शकलेला नाहीये. त्यांनी परत ते आपला परिचय करू. माझं नाव भास्कर शिवराम वाघे. आणि हे आमचे कुटुंब प्रमुख म्हणजे दत्तात्रय दगडू वाघे यांच्या आता बाकी मुलांचं म्हणजे त्या बाकी काकांचा आमचा परिचय झाला आहे. हे माझे वडील भरत दत्तात्रय वाघे, हे दुसरे काका नारायण दत्तात्रय वाघे, ती माझी आई वंदना भरत वाघे आणि भाऊ प्रफुल्ल भरत वाघे. आम्ही दोघे प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतो. बाबा पेंटिंगचं आणि बाकी कामं करत असतात. आई हाऊसवाईफच आहे. काका शेतीचं काम बघतात आणि आजोबांचा परिचय तर तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे. आणि धन्यवाद, खूप चांगला कार्यक्रम केलाय. असा कार्यक्रम दरवर्षी होऊ दे आणि आपला सगळ्यांचा स्नेह होत राहू दे. दुसरा मुलगा माझा मोठा चिरंजीव. मला 2 मुलं आहेत. एक आता म्हणजे त्याला यायला जमलं नाही काही कारणास्तव आहे आणि ह्याला एक मुलगा आहे, त्याचं नाव विहान आणि तो का सध्या खेळतोय. ही गृहिणी आहे. ही त्यांची मोठी मुलगी साक्षी भोईर, ती ब्लू स्टार कंपनीमध्ये कामाला आहे आणि त्यांचा छोटा मुलगा गीत भोईर हा सध्या शिकतोय. आताच त्याने 12वी पास केलेला आहे, तो शिकतोय आता सध्या. मग आमचे त्याच्यानंतरचे काका विकास नाशिक भोईर, ते बॉम्बे मर्कंटाईल बँकेमध्ये कामाला होते, ते आता सध्या रिटायर आहेत. वेळ होती, गॅस संपन्न झालेली आहे इथे, तर सगळे असं म्हणजे वेळात वेळ काढून आले, त्यामुळे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. ओळख परत संपली त्यानंतर स्वयंपाकाकडे फेरफटका मारायला गेलो. खूप जबरदस्त तयारी केलेली भोईर परिवाराने, व्हेज नॉनव्हेज दोन्ही जेवण होतं. स्वतः खूप सारी मेहनत घेत होती. हा दादा बघा, दादासुद्धा स्वतः खूप मेहनत घेत होता. खूप चांगली सोय केलेली. त्यानंतर पुढील कार्यक्रमासाठी आपण तिकडे वळालो. ही संपूर्ण महाराष्ट्रभर चालते आणि एक उत्कृष्ट कीर्तनकार म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळालेली आहे. तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं. कारण इथे आपण आलोय सगळेजण एन्जॉय करण्याकरता आणि मग दादांनी सांगितलं त्यांचं थोडंसं प्रवचन होऊ द्या, तर ते थोडं विसंगती वाटते या गोष्टीची, पण असू दे, हरकत नाही. आज या ठिकाणी आपण वाघे भोईर परिवाराच्या स्नेहसंमेलनाकरता एकत्र आलेला आहात. आपलं भोजनही तिकडे तयारच झालेलं आहे, त्याची आपण आणि आस्वाद थोड्या वेळात घेणार आहोत. त्या अगोदर आपण प्रतिवर्षी कुलदेवतेच्या निमित्ताने एकत्र येत असतात. नवरात्र उत्सवामध्ये आपण जेव्हा आपले देव आपण त्या ठिकाणी बसवतो किंवा घट उठवण्याच्या निमित्ताने आपण सर्व मंडळी त्या ठिकाणी एकत्र येतो आणि एकत्र आल्यानंतर आपल्या विचारांची आदानप्रदान त्या ठिकाणी होत असते. खरं तर माणसाची सामाजिक उन्नती ही विचारानेच त्या ठिकाणी होत असते. आपले विचार जर चांगले असतील तर नक्कीच आपलं पुढील जे आयुष्य आहे किंवा पुढील जे त्या ठिकाणी जीवन आहे ते नक्कीच आलेखाप्रमाणे उंचावल्या जातंय, हे वेगळं सांगायची गरज नाही. ज्या निमित्ताने आपण त्या ठिकाणी एकत्र येत आहे त्या कुलदेवतेच्या संदर्भात अगदी 2-5 मिनिटं मी त्या ठिकाणी सांगतोय. आपण कुलदैवत म्हणजे नेमकं काय याबद्दलचा विचार थोडक्यात पाहूया. तर कुळ या शब्दाचा अर्थ आहे परिवार किंवा वंश, आणि या परिवाराची किंवा वंशाची देवता म्हणून त्या कुलदेवतेकडे त्या ठिकाणी पाहिलं जाते.
प्रतिवर्षाप्रमाणे आपण त्या ठिकाणी एकत्र येतोय. आपली कुलस्वामिनी असेल, कुलदैवत असेल, महाराष्ट्राचं खऱ्या अर्थाने कुलदैवत जर कोण असेल तर ते खंडोबा आणि हे आहे. खंडोबा या शब्दाचा अर्थ जर सांगायचं झालं तर खंड या शब्दाचा अर्थ आहे तलवार, आणि त्या तलवारीचं अधिष्ठाता किंवा ती तलवार धारण करणारा, म्हणून त्याला खंडोबा हे नाव त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे. त्याला दुसरं नाव आहे मल्हारी. मल्हारी हे नाव का पडलं तर मणी आणि मल्ल या दोघांना त्या ठिकाणी त्याने युद्धामध्ये जिंकलं. मल्लहारी, त्या मल्लाला हरवलं, याकरता त्याचं नाव मल्हारी हे त्या ठिकाणी ठेवण्यात आलं. अशा कुलदेवतेला किंवा खंडोबाला आपण त्या ठिकाणी आणि आराध्य म्हणून त्या ठिकाणी त्याची पूजा करतोय. पण ती पूजा करत असताना खऱ्या अर्थाने आपल्या शास्त्रामध्ये या देवाला मान्यता आहे का याचा जर विचार करायचा झाला तर खऱ्या अर्थाने या देवतेला मान्यता आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. याचं कारण काय तर याचं कारण मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतोय. एकंदर शास्त्रामध्ये 5 देवता सांगितलेल्या आहेत, ज्याला पंचदेवता म्हटलेलं आहे, हो नाही का. पंचदेवता त्या ठिकाणी मुख्य आहेत. या पंचदेवतेच्या संबंधाने जर विचार करायचा झाला तर हे पंचदेवता म्हणजे नित्य देवता आहेत. एकंदर देवांचे महत्वाचे 4 प्रकार पडतात. एक आहे अधिष्ठातू देवता, एक आहे मर्त्य देवता, एक आहे नित्य देवता आणि एक आहे नैमित्तिक देवता. आता अधिष्ठातू देवता म्हणजे काय याचा जर विचार करायचा झाला तर आपोआप निर्माण होणारे देव यांना अधिष्ठातू देवता म्हटलेले आहे. अगदी उदाहरण जर सांगायचं झालं तर एखाद्या माणसाने नवीन वास्तू बांधली, नवीन घर बांधलं, त्या वास्तूमध्ये आपोआप एखादी देवता निर्माण होते, जिला आपण वास्तू देवता म्हणतो. ही वास्तू देवता आपोआप निर्माण होणारी देवता आहे आणि म्हणून तिला अधिष्ठातू देवता म्हटलेलं आहे. किंवा ग्रामदेवता आपण जी म्हणतो, ही ग्रामदेवता सुद्धा अधिष्ठातू देवता आपोआप निर्माण होणारी देवता आहे. एखादं गाव असेल, त्या गावावर जर मोठं संकट आलं तर संकट समयी अनेक प्रयत्न करून सुद्धा जर ते संकट जात नसेल तर अशा वेळेस त्या गावातले लोक काय करतात, जीवनावश्यक वस्तू बरोबर घेतात आणि जीवनावश्यक वस्तू घेऊन गावाच्या बाहेर एखाद्या माळ रानावर एखादं नवीन गाव त्या ठिकाणी बसवतात, नवीन गाव वसवतात. ते नवीन गाव एकदा का बसवलं किंवा वसवलं की तिथे एक आपोआप देवता निर्माण होते, जिला आपण ग्रामदेवता म्हणतोय. या ग्रामदेवतेचं अस्तित्व कुठपर्यंत आहे किंवा एखाद्या वास्तूमधल्या वास्तुदेवतेचं अस्तित्व कुठपर्यंत आहे तर जोपर्यंत ती वास्तू आहे तोपर्यंत वास्तुदेवतेला किंमत आहे आणि जोपर्यंत ग्रामदैवत आहे तोपर्यंत ग्रामदेवतेला किंमत आहे. मनोगत झालं. मनोगता सोबतच हळदी कुंकाचाही कार्यक्रम होता, तोही संपला आणि त्यानंतर सगळे जेवणाकडे वळाले. सगळ्यात अगोदर आपण शाकाहारी जेवण चालू केलेलं, कारण खूप सारे लोक आमची व्हेज होती म्हणून आम्ही व्हेज जेवण अगोदर चालू केलेलं आणि ते झाल्यानंतर आपण मांसाहारी जेवण चालू करणार होतो. हे सगळे आपले भाऊ लोक आहेत, सगळे हेच वाढत होते. खूप सारी मेहनत घेतली त्यांनी आपल्यासाठी. आपला पाहुणचार एकदम जबरदस्त आणि चांगला केला. जेवण तर एकच नंबर होता, क्वांटिटी क्वालिटी तर नो डाऊट. मी व्हेजही खाऊन बघितला, तोही एकच नंबर होता आणि नॉनव्हेज तर काय विषयच नाही. खरं तर खूप चांगल्या प्रकारे सोय केली आणि जेवण जिकडे चांगलं असतं तो कार्यक्रम बाकी सुपरहिट असतं. तर त्यामुळे नंबर 1 बोलता येईल आपल्याला. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं. हा गायनाचा कार्यक्रम तर आम्ही एन्जॉय करतच होतो, पण त्याचबरोबर आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की आपल्या फॅमिलीमध्ये सुद्धा एवढे चांगले गायक आहेत. आता ते कोण कसे तर सांगतो, ते पुढे तुम्ही ऐका. आपल्या फॅमिलीमधल्या एका काकांनी एवढं सुंदर आणि सुरेल गाणं म्हटलं ना की ते ऐकून आम्हालाही आश्चर्य वाटलं. तेरी खुशबू आती है एक महका महका सा अरमान लाती है हर दिल की धड़कन भी तेरे गीत गाती है पल पल दिन. त्यानंतर कल्पेश दादाने सुद्धा सुरुवात केली आणि गाण्याचा प्रोग्राम मात्र जबरदस्त चालला. त्यानंतर आपल्या फॅमिलीतल्या सर्व लेडीजने फोटो सेक्शन चालू केलं. मस्त सगळ्यांनी फोटोज काढून ठेवले, मेमरीज रेडी केल्या आणि डान्स चालू झाला.
आपण आता निरोप समारंभाकडे वळत होतो, त्यामुळे आपल्या आजोबांचा आणि मेटमधील ही दोन्ही ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. आपल्या आजोबांचे वय आहे 92 वर्ष आणि मेटचे ही जे आजोबा आहेत, एक होते 80 वर्ष आणि एक होते 75 वर्ष, असं तिन्ही आपल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. नाही, जेवण तर अत्यंत रुचकर आपल्याला भोईर परिवाराने आम्हाला या ठिकाणी देऊ केलेलं आहे. मी ज्यांनी नॉनव्हेज खाल्लं त्यांना पण विचारलं, विशेष म्हणजे संदीपने सांगितलं त्याची पण चव फार सुंदर होती. आणि व्हेजचं तर काही सांगायचीच गरज नाही. ज्यांनी नॉनव्हेज खाल्लं त्यांनी पण व्हेजची प्रशंसा केली, कारण अगोदर त्यांनी त्या भाज्यांची चव घेतलेली होती. त्यामुळे अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी भोजनाची सुद्धा व्यवस्था केली. त्याकरता समस्त भोईर परिवाराला त्यांनी हा कार्यक्रम अतिशय सुंदर रीतीने पार पाडला. त्याकरता समस्त भोईर परिवाराला आमच्या वाघे परिवाराच्या वतीने, दहीगावच्या वतीने यांना या ठिकाणी धन्यवाद, त्याचबरोबर त्यांचे आभार व्यक्त करतो. सगळेजण आपापलं मनोगत व्यक्त करत होते, त्याचसोबत चाय बिस्किटही चालू होतं. खरं तर खूप भावूक क्षण होता आणि निघताना असं होतंच, कारण खूप वर्षातून भेटल्यानंतर हे सगळं होत असतं. लहान लहान मुलंसुद्धा या तनुजा फार्मवरच्या छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीमधनं आनंद घेत होते. लहानांपासून मोठ्यांपासून सर्वांनी आज एन्जॉय केलं. सगळेजण आज आनंदमय वातावरणामध्ये रमून गेले होते. असेच आमच्याकडे येत जा, आम्ही आमच्याकडे येत जाऊ आणि असाच आपला स्नेह एकमेकांना. धन्यवाद. आजचा हा सुंदर फॅमिली गेट टुगेदर खूपच खास होता. आपण सगळे एकत्र येऊन हसणं, बोलणं आणि आठवणी शेअर करणं हे खरंच भाग्याचं आहे. या भेटीत प्रत्येकाने दिलेलं प्रेम आणि आपुलकी मनाला स्पर्श करून गेली. अशा क्षणांमुळे नात्यांची खरी किंमत कळते. आजच्या या आनंदी आठवणी आपण सगळेच मनात जपून ठेवूया. पुन्हा लवकरच अशाच आनंदाच्या प्रसंगी भेटू अशी आशा आहे. सगळ्यांनी वेळात वेळ काढून आल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आता निरोप घेतो, पण आठवणी कायम सोबत राहतील. धन्यवाद. पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल. नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.